आहोत झटपट आढावा। फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबईच्या सायबर विभागानं समन्स बजावलाय। हैदराबादमध्ये रश्मी शुक्लांना समन्स बजावल्याची माहिती मिळतेय। कोविडचं संकट वाढत चालल्यानं मोफत लसीकरण करण्याची काँग्रेसनं मागणी केली आहे। मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करावा असा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह केल्याची माहितीही बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। स्त्रियांची लढाई जी चालली ती मात्र योग्य नाही। शेवटी आग्रह धरणं हे आमचं काम आहे, आमची मांडणी करणं हे आमचं काम आहे। शेवटी निर्णय मात्र माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच जाहीर केला पाहिजे आणि तो त्यांनी जाहीर करावा असा आमचा आग्रह आहे। राज्यात सरसकट मोफत लसीकरणाचा विचार नसून केवळ गरिबांना मोफत लस दिली पाहिजे असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय। अफोर्ड करू शकतात, जे लोक श्रीमंत आहेत त्यांना आपण मोफत देण्याचं काही कारणच नाही, परंतु गरीब लोकांना मात्र लस मोफत दिली पाहिजे। सगळ्या खर्चाच्या अनुषंगाने गरजूंना आणि गरिबांना नक्कीच मिळालं पाहिजे, 100% मिळालं पाहिजे, मोफत मिळालं पाहिजे। केंद्राची राज्याला दुप्पट मदत मिळत असल्यानं कांगावाखोरांनी रोज सकाळी उठून कांगावा करणं बंद करावं अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्यांना माझी विनंती आहे की लोक दुःखात आहेत, अशा प्रसंगी केंद्र सरकार मदत करते आहे, राज्य सरकार जी काही आपल्या परीने प्रयत्न करते आहे, केंद्राची पूर्ण मदत राज्याला आहे, त्यामुळे त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा। महाविकास आघाडीतील मंत्री कांगावाखोर नाही, देवेंद्र फडणवीस स्वतःच कांगावाखोर आहेत असा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोरोना लसीकरणावर एकमत करावं अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे। तसंच वेगवेगळ्या नेत्यांच्या विविध भूमिका पाहायला मिळतात असंही ते म्हणाले। ही वेळ एकमेकांवर बोट उचलायची नाही, विरोधकांनाही समजायला हवं। राजकारण न करता कोरोना काळात खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे असं आवाहन संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना केलंय। रेमडेसिवीर नंतर आता लसीकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नौटंकी करतायत अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे। तसंच लसीकरणाबाबत स्टंटबाजी बंद करावी असंही ते म्हणाले। कोरोनाबाबत शासनानं गंभीर होण्याची गरज असल्याचं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलंय। तसंच मृतांचा आकडा सांगितला जातोय त्यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचंही ते म्हणाले। अपयश लपवण्यासाठी मग आता टेस्टिंगच्या बाबतीमध्ये असेल, मृतांच्या आकड्याच्या बाबतीमध्ये असेल, सगळी लपवाछपी सुद्धा चाललेली आहे। इतकी वाईट परिस्थिती राज्यामध्ये आहे, पण तो ज्या गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे त्या गांभीर्याने अजूनही पूर्ण सरकार हा विषय आजच्या घेत नाहीये। सुजय विखेंनी आणलेले रेमडेसिवीर ताब्यात घ्या आणि गरजूंना द्या असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत। तसंच रेमडेसिवीर तपासणीच्या सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत। सुजय विखे पाटलांविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। दिल्लीवरून 10,000 रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली। कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जेव्हा आपण घरात कुटुंबियांसोबत असतो तेव्हा मास्क लावला पाहिजे असं आवाहन नीती आयोगाचे डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी केलंय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असा संताप मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलाय। 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी कोरोना प्रोटोकॉलच्या पालनाचं योग्य धोरण आखलं नाही तर आम्ही तात्काळ प्रभावानं मतमोजणी थांबवू असा इशाराही न्यायालयानं आयोगाला दिलाय। निवडणूक आयोगानं प्रचार रॅलींची परवानगी दिल्यानं कोविड वाढला हे म्हणणं अर्धसत्य आहे अशी प्रतिक्रिया आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे। मद्रास हायकोर्टाचा निर्णय हा डोळे उघडणारा आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते सचिन अहिर यांनी दिली आहे। तसंच हायकोर्टासोबतच निवडणुकीचाही आदर करावा लागेल असंही ते म्हणाले। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका या 6 महिने पुढे ढकलल्यात। वाढत्या कोरोना संसर्गामुळे 25 एप्रिल ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत।
राज्यातील एमबीबीएसच्या परीक्षा जूनमध्ये होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षा सुरू होणार आहेत. हा परीक्षा पुढे ढकलणं हे शक्य होतं, म्हणून ते आपण पुढे ढकललं. कधी काही होणार आहे? जूनच्या पहिल्या आठवड्यात. ऑक्सिजन उत्पादनाबाबत फडणवीस यांनी जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्रातीलही कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे मोदींचे आभार मानण्याची आवश्यकता नाही, असं सचिन सावंत यांनी म्हटलंय. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. अहमदनगरमधील कोरोना स्थितीबाबतच्या समस्यांवर तोडगा काढण्याची विनंती त्यांनी पत्रात केली आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईच्या व्यापाऱ्यांचं 24,000 कोटींचं नुकसान झालंय. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी ही माहिती दिली आहे. सांगली जिल्ह्यातही कोरोनामुळे सर्व उलाढाली थांबल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात किमान 1,000 कोटींचं सोनं गहाण असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. राजपत्रित अधिकारी संघटना 2 दिवसांचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पगार देण्याचा निर्णय राजपत्रित अधिकारी संघटनेनं घेतलाय. मुंबई पोलिसांनी 1100 नागरिकांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कोरोना काळात पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. सीरम आणि भारत बायोटेकला लसीच्या किमती कमी करण्याच्या सूचना केंद्रानं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 1 मे पूर्वी लसीच्या किमती कमी करण्यास सांगितलं असल्याचं समजतंय. महिलांना मासिक पाळीतही लस घेता येईल अशी माहिती नीती आयोगाचे प्रमुख डॉक्टर VK पॉल यांनी दिली. मासिक पाळीत लस घेतल्यावर काहीही वाईट परिणाम होणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. कर्नाटक सरकारनंही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलाय. आजपासून 14 दिवसांचा लॉकडाऊन कर्नाटक राज्यात असणार आहे. काल नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात 71,736 रुग्णांना राज्यात डिस्चार्ज मिळालाय. तर काल 524 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. तर 48,700 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत कालही कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. मुंबईत काल कोरोनाचे 3,876 नवे रुग्ण आढळलेत. 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. नागपुरात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलंय. नागपुरात काल कोरोनामुळे 89 रुग्ण मृत्युमुखी पडलेत. तर 5,852 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. 5,921 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. पुण्यात काल कोरोना रुग्णसंख्येत घट झाली. पुण्यात काल 2,538 नवे रुग्ण आढळलेत. तर 4,351 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल 5 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण करत महाराष्ट्रानं आतापर्यंतची विक्रमी नोंद केली आहे. 5 लाखांचा टप्पा ओलांडल्यानं मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलंय. राज्यात काल 71,736 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 48,700 नवे कोरोनाबाधित आढळलेत. 524 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. लातूरच्या काटगाव कृष्णा तांडा इथे 105 वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. धेणू चव्हाण असं या आजोबांचं नाव आहे. सध्या सगळीकडे त्यांचीच चर्चा आहे. डोंबिवलीत एका 75 वर्षांच्या आजीबाईंनी ऑक्सिजन लेव्हल 65 तर लंग्स इन्फेक्शन 100% असतानाही कोरोनावर मात केली आहे. शैलजा नाकवे असं या आजीबाईंचं नाव आहे. ठाण्याच्या वर्तकनगर इथल्या वेदांत रुग्णालयात 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. ऑक्सिजन न मिळाल्यानं रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. वेदांत रुग्णालयातील मृत्यू संदर्भात चौकशी होणार आहे. यासाठी एक कमिटी नेमल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दोषी असल्यास कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. ठाण्यातील वेदांत हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण देत नसल्यानं या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या आणि निरंजन डावखरे यांनी केली आहे. बार्शीत ऑक्सिजन अभावी 3घांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय. नरगिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलमधील या प्रकाराबाबत माहिती घेणार असल्याचं तहसीलदारांनी सांगितलंय. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मरण पावलेल्या
तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होतोय। अमरावती पोलीस आणि सरकार श्रीनिवास रेड्डीला का पाठीशी घालतंय असा सवाल चित्रा वाघ यांनी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात उपस्थित केलाय। खराब व्हेंटिलेटर दिल्याच्या आरोपांवरून प्रसाद लाड यांनी अतुल लोंढे यांना धारेवर धरले। व्हेंटिलेटर दिल्याची तरी जाण ठेवा, तुमच्यासारखे भ्रष्टाचार निश्चित केले नाही असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। मुंबईत ऑक्सिजनची कमतरता पाहता खासदार राहुल शेवाळे यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिलंय। राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्याची विनंती त्यांनी केली आहे। क्रॉम्प्टन ग्रेव्स कंपनीच्या जागेत खासदार संजय राऊत यांच्या हस्ते जम्बो कोविड सेंटरचा शुभारंभ झालाय। या सेंटरमध्ये 2500 बेड्स आणि 300 आयसीयू बेड्स असणार आहेत। वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी नागपूरच्या मेडिकल आणि मेयो रुग्णालयाला भेट देत तिथला आढावा घेतलाय। रुग्णांवर जलद गतीने उपचार व्हावा, लसीकरणाचा वेग कसा वाढवता येईल याविषयी रुग्णालय प्रशासनाला त्यांनी सूचना दिल्या आहेत। गुजरातहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली। यातील 3 टँकरमधून 45 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध झालाय। अंबरनाथमध्ये आमदार बालाजी किणीकरांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी खासगी हॉस्पिटल चालकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। वाशिम जिल्हा परिषदेच्या वतीनं कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात या 100 बेडच्या कोविड सेंटरची उभारणी होणार आहे। अंधेरी जीवन ज्योती प्रतिष्ठानचे संस्थापक मुरजी पटेल यांच्या वतीनं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आलंय। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सुविधेचं उद्घाटन करण्यात आलंय। पुण्यातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता औद्योगिक कंपन्यांमधील जम्बो आणि छोटे सिलेंडर जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश दिलेत। फायर, इलेक्ट्रिक आणि ऑक्सिजन ऑडिटसाठी शासनमान्य तज्ज्ञ संस्थेची नेमणूक करावी असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना दिलेत। मुलाच्या लग्नाच्या दिवशी कृषी मंत्री दादा भुसे ऑनफिल्ड पाहायला मिळाले। दादा भुसे यांनी सहारा कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांसह नातेवाईकांचीही विचारपूस केली। चंद्रपूरच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आतापर्यंत 32 व्हेंटिलेटर दिलेत। यातील नवे 15 व्हेंटिलेटर काल दिल्यानं ढासळत्या यंत्रणेला बळ मिळालंय। मालेगाव शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन टँकर दाखल झालाय। या टँकद्वारे 100 बेड्ससाठी 6 ते 15 दिवस पुरेल इतकं ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे। इंदापूरच्या देवकर MIDC मध्ये एका कंपनीतील बेकायदेशीर ऑक्सिजन सिलेंडर साठा पोलिसांनी जप्त केला। या कारवाईत 51 भरलेले तर 21 रिकामे सिलेंडर जप्त करण्यात आले। कारंजा शहरातील न्यू हिंदुस्थान एजन्सीमधून 64 ऑक्सिजन सिलेंडर जप्त करण्यात आले। एजन्सीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। आमगाव विधानसभा क्षेत्रातील जनतेसाठी खासदार अशोक नेते यांनी 4 मिनी व्हेंटिलेटर पुरवलेत। दरम्यान त्यांनी या क्षेत्राच्या आरोग्य विभागाचा आढावाही घेतला। हवाई दलाच्या C-17 विमानानं 6 क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर दुबईहून पनागड एअरबेसवर आणले। तसंच देशभरात ऑक्सिजन कंटेनर जयपूरहून जामनगर एअरबेसवर आणले गेले। एअर इंडियाच्या विमानांमधून 260 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि 500 बायलेव्हल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर मुंबईत दाखल झालेत। सिंगापूरकडून ही वैद्यकीय मदत मिळाली आहे। पुणे शहरातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू ससून रुग्णालयात झालेत। ससून रुग्णालयात 2500 जणांचा मृत्यू झालाय। त्यातील 600 जणांचा मृत्यू रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी झाल्याची माहिती आहे। अहमदनगरला कैद्यांसाठी 100 बेडचं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलंय।
अनेक कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती, मात्र त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव इतर ठिकाणी ठेवणं कठीण जात असल्यानं कैद्यांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आलंय. सातारा प्रशासनानं जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये 78 ऑक्सिजन बेडचं जिल्हा कोविड रुग्णालय सुरू केलंय. या कोविड सेंटरचं उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलंय. वालचंद नगर पोलिसांनी इंदापूर बारामती रस्त्यावर नाकाबंदी करत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी केली. यात 148 पैकी 23 जण कोरोना बाधित आढळलेत. या 23 सुपर स्प्रेडर्सना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. अहमदनगरचे डॉक्टर युवराज कासार या दाम्पत्यानं रुग्णांना दिलेल्या औषधांच्या चिठ्ठीवर कोरोनातून बरे झाल्यानंतर ऑक्सिजनसाठी एक झाड लावा असा संदेश दिलाय. त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अमरावती शहर पोलिसांनी कोरोनाची मानवी प्रतिकृती बनवून शहराच्या प्रमुख चौकांमध्ये जनजागृती केली. पोलिसांच्या या मोहिमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिलाय. चेंबूरमध्ये शिवसेनेकडून घरपोच लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. वाशीनाका इथे खासदार राहुल शेवाळे यांनी या मोहिमेचा शुभारंभ केलाय. चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 155 मध्ये लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी नागरिकांना मोफत बस सेवा पुरवण्यात येते. नगरसेवक श्रीकांत शेट्टी यांच्या नेतृत्वात हा उपक्रम सुरू आहे. पुण्यात रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतनं पुढाकार घेतलाय. कोणतंही शुल्क न आकारता रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्याचं काम ही संघटना करणार आहे. रेमडेसिवीरचा काळा बाजार रोखण्यासाठी यापुढे खासगी कोविड रुग्णालयांना इंजेक्शन कोणत्या व्यक्तीला, कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी दिलं याची नोंद ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय. मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा इथे ही माहिती दिली आहे. जे खाजगी हॉस्पिटल आहेत तिथे रेमडेसिवीर पुरत असताना वापरलेले रेमडेसिवीरचे इंजेक्शन त्याच्यावर कोणत्या पेशंटसाठी ते वापरलं गेलं, कोणत्या तारखेला वापरलं गेलं आणि कोणत्या वेळेला त्या ठिकाणी दिलं गेलं. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली. तसंच पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. पाटील यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. त्यांच्या आई आणि वडिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.